नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला हे चित्र पाहून कल्पना आलीच असेल की आज आपण कुठे आलोत. आज आपण आलेलो आहोत कैलासवासी पद्मश्री जिव्या सोमे म्हसे म्हणजेच वारली कलेचे जनक त्यांच्या गावी. हे त्यांचे स्मारक आहे. आम्ही फोटो काढलेले आहेत. मुक्काम पोस्ट कलंबीपाडा, पोस्ट गंजाड, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. आणि हे त्यांचे मुलगा, त्यांचे नाव आहे सदाशिव जिव्या म्हसे, आदिवासी वारली पेंटर. त्यांच्या सुनबाई आपण त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत. जे आहे कुठेच सापडणार नाही. या मुंगीकडेच असेल तर ते मुंगीकडे जाऊन, कारण आता पण ही मुंगी एवढी तुम्ही पाहत असेल जमिनीवरती काय ना काय तरी त्याच्या बिळामध्ये बरंच बीज साठवते अजून तरी ह्या चिठ्ठीकडे बीज सापडतं. सगळं बीज आपलं जे आता जी उन्नती झालेली आहे ते इथून ते बीज घेते, तिच्याकडून विनिमय करून बीज घेते आणि ते पेरायला जातात म्हणे. आणि एका बाजूला तो महादेव आणि एका बाजूला गंगागौरी बीज पेरतात आणि ती उन्नती होत जाते परत. हे तुम्ही बनवता? म्हणजे बाबाची पण पेंटिंग आहे. एक त्याची पूर्ण पेंटिंग आपली जे तुम्ही तिथे मुलांना मुलींना सांगितलं की आपलं जे आहे ना, जी आपली जी स्टोरी जी आली निर्माण, तर हे जे चौक आहे तो माहीतच की ट्रेडिशनल आपलं लग्नाच्या वेळेस तर ह्याच्यापासून ती सुरुवात झालेली. जे आपलं लग्नाच्या वेळेस काढतात चौक काढतात ते. मग ते बाबाने, तुमचे बाबा का ते, म्हणजे ते कोण? जिव्या सोमा म्हसे. हा, मग ते तुमचे वडील. हा, बसा जरा 5 मिनिटं पोरींनो, खाली बसा, 2च मिनिटं बसा. ऍक्च्युली तिथे सांगितली बरोबर की बाबा हे सुरुवातीला आवाज नाही करायचा. जेव्हा जे असं तर माहित आहे तो आपल्याला की सवासेनबाई चौक काढतात. हो, पुरुष काढत नाही. हो. पुरुष कसे काढतात. तुमच्या मनात असेल की बाबा कसे ह्या पेंटिंग मध्ये आले, तर हे चौक जे आहे ते ट्रेडिशनल आहे. म्हणजे एकदम सुरुवातीपासून लग्नाच्या वेळेस दोन्ही घरी लग्न असलं की नवऱ्याच्या आणि नवऱ्याच्या घरी कुडावरती तांदळाच्या पिठाने काढतात. म्हणून हे जे आता आम्ही जे ह्याच्यावर वापरतो पोस्ट कलर, म्हणजे पिठासारखं राहावं म्हणून त्याच्यात कलर यूज नाही करत. तर जेव्हा भास्कर विनायक कुलकर्णी ज्या लेडीज, म्हणजे आपल्या बायकांना शोधत आला की दिल्लीला क्राफ्ट्स म्युझियम मध्ये दरवर्षी आपले कलेचे, म्हणजे आपल्या भारतातून जे आपले ह्याच्यातून जे कला आहे बिहारमध्ये किंवा अलग कलकत्ता, मधुबनी पेंटिंग, ही मधुबनी पेंटिंग पण भास्कर विनायक कुलकर्णी हा गंजाडमध्ये आला बायानं शोधत. आणि मग त्या बाया काय दिल्लीला जात नाही त्याच्याबरोबर, तर एक बाई आहे शांबली बाई म्हणून, तिने नाव सुचवलं की जिव्या असेल तर आम्ही येऊ, नाही तर आम्ही एवढ्या लांब येऊ शकत नाही. म्हणजे जिव्याला का तुम्ही येऊन जाता, तर जिव्या म्हणजे हा लहानपणापासून त्याला पेंटिंगची ही आहे आवड. म्हणजे तर सगळ्या ह्या लाईन मारतात आणि मध्ये जी पालगुट दिली आहे ही बाबाला करायला सांगतात. तर हे काढता मग जी हे ह्याच्या ज्या लाईनी आहेत ह्या मेन आहेत, खाली येत त्या खाली इथून सुरुवात होते ना. हा, मग ते आज जातात आणि मग ती पालगुट दिली तिथे. आणि एका बाजूला ते देव चौक, त्याच्यात आमचे कुलदेवता नारायण गिरवा, झोटिंग आणि हिमाय आणि ती घोड्यावर काय ती पंचशिला देवी हे काढतात. आणि तिथे गेल्यावर बाबांना पण पेपर दिला आणि बायांना पण. तर त्याने फक्त चौकच काढला. बाबाने चौकच तर काढला, पण त्याने अलग अलग आपलं शेतीचं किंवा सगळं दाखवलं त्याच्यावर, झोडणीचं ते एक एक पेंटिंग ते त्याचं निघत केलं. तर ते त्या
त्यांना काढायला सांगतात. तर म्हणे आम्ही तर शिकेल नाही, तर बाबा पण नाही शिकलेले ना. हा रात्रीच्या शाळेत काही सही करायला शिकलेलं बस एवढे. तर मग त्यांना दुसऱ्या वर्षी त्यांना परत बोलावलं तर नाही जात बाबा, मग बोलवायला लागले. आणि मग काय झालं, तिथे त्याने आपले क्राफ्ट म्युझियम आहे पपूल जयकर, आपल्या क्राफ्ट म्युझियमचे चेअरमन आणि ज्योतिंद्र जैन आणि बाबाला त्याच्यासारखं केलं की प्रत्येक राज्यातून जे कलाकार येतात आणि डेमॉन्स्ट्रेशन करतात आणि तिथे ही कला आपली दाखवायची. लहानसं स्टॉल देतात, तिथे पेपरवरती पेंटिंग करायची आणि आपण सेल करायचे. राहण्या पाण्याची सोय करतात ते. आणि लगेच त्यांना जवळजवळ 74 साली त्यांना लगेच जर्मनमध्ये त्यांना अदिती एक्झिबिशनमध्ये त्यांना भाग घेतला त्याने. आणि त्या बाबा एकटेच नाही गेले, ते आपले सगळे ह्याच्यातून जी बाबाची इंग्रज झाडी वाली पेंटिंगमध्ये. नंतर त्यांना लगेच जिकडे तिकडे आपल्या भारतामध्ये हे करायला लागलं की वारली कला, जी चौकच नाही, अलग अलग जीव्या पेंटिंग रेखाटतो असं. मग त्यांना ते नंबर लागतच गेला, कारण पहिलं कोणीच वारली पेंटिंग फक्त कुडावरती काढली जाते. कुठे क्षणाला नाही तर काही नाही, फक्त नवभात खातात तेव्हा पाहिलेले असे दरवाजासमोर त्या मोठी असतात तांदळाच्या पिठाच्या, बस तेवढ्याच. आणि नंतर त्यांनी लागोपाठ दरवर्षी बाहेर देशातमध्ये त्यांनी जाऊन प्रत्येक ह्याच्यामध्ये हे केलं. मग त्यांना फिरवायला नाही कोणी, मग मी ती फॉरेस्टमध्ये दिली. त्यांनी फॉरेस्टरने सांगितलं की सदाशिव ही नोकरी तू सोडून दे आणि बाबाच्या पाठीमागे लाग. मग मी बाबाच्या पाठीमागे, मग मला काय एवढं ह्या पेंटिंगमध्ये आवड नव्हती. मला माहीत होतं की ही चौक किती चालणार. पण जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन तिथे जातो आणि दुसऱ्याची कला पाहून असं वाटलं की काहीतरी ह्या आपल्या पेंटिंगमध्ये आहे, कहाणीमध्ये आहे, म्हणून ती पुढे गेली ती. आणि प्रत्येक जवळजवळ शिकलेलं नाही तरी 10 दिवसामध्ये जाऊन त्याने ही आपली वारली पेंट हातासमोर पसरवली. आणि त्याच्यामुळे बाबा एका वेळी तर म्हणजे सांगतात की मी जपानला होतो तेव्हा बाबांना रशियामध्ये पाठवायचे. तर रशियामध्ये एकट्याला पाठवलं, म्हणजे कोणीच नाही त्याच्याबरोबर. पण बाबा आमच्या डायरेक्टरने आशेगावाने सांगितलं जपानला काही सदाशिव तू घाबरू नको, त्याला ऑटोमॅटिक तो तिथे पोहोचेल. पण त्याला जिथे आल्यावर मी विचारतो कसा काय तू गेला असेल, तर म्हणे जिथे उतरतो तिथे मला मी एवढा चांगला चालतो तरी ती लोट गाडी घेऊन ते दुसऱ्या ह्याच्यात सारखं करता इकडे तिकडे ते बरोबर त्यांना तिथे पोहोचवलं. आणि 2 महिने तिथे त्यांनी पेंटिंग हे केलं रशियामध्ये. आणि फक्त आमचे मग गव्हर्नमेंटने पोरं शिकायला हे केलं की 1-1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं बाबाने. आता जवळजवळ 243 मुलं आपल्या पालघर डिस्ट्रिक्टमध्ये आहेत. आणि ते पण असं वाटतं की आता जिथे तिथे आमचे क्लास होतात त्याच्यात आम्ही पाहतो की डोक्यातून पेंटिंग नाही निघत पोराच्या ह्याच्यातून, जी बाबाने रेखाटले आहेत त्याच्यातूनच काहीतरी हे करून. कारण कलाकाराचं असं असतं की तेच पेंटिंग कसं म्हणजे बनवायचं ते प्रत्येक ह्याच्यामध्ये असतं. ते आता बाबाचीच पेंटिंग हे करून, पण कोणी आता जे आर्टिस्ट आहेत जे आता मी दरवेळेला एक बाबाचे स्टुडंट मी जपानला घेऊन जातो, त्याच्यातून पण पेंटिंग अजून अलग नाही निघत. कारण तेच पेंटिंग रेखाटले जाते. काही कलाकार आता नवीन हे करायला लागले आता, म्हणजे जे पाहतात आणि त्याच्या वाली पेंटिंगमध्ये कसे करायचे. बाहेर देशामध्ये आता काय चालतं, आता प्रदूषणामुळे हे पेंटिंग रेखाटले जातात, बरेच आता म्हणजे हे कलाकार पेंटिंग करायला लागले. आता दरवर्षी आपल्या पाड्यावर गव्हर्नमेंटने मेळा करता होता 20, 21, 22 फेब्रुवारीमध्ये कलमी पाड्याला आमचं जे घर आहे तिकडे मेळासारखा भरतो. आणि तिथे ट्रेडिशनल डान्स आणि आम्ही जेवढे कलाकार आहेत म्हणजे अलग अलग पालघरमधून त्यांना आम्ही स्टॉल देतो आणि प्रत्येकाची कला तिथे आम्ही दाखवतो तिथे. आणि प्रत्येक शाळेवरून परवा येतात त्यांना ट्रेनिंगसारखे देतो.
हे जे आपलं छोटस युनिट मध्येच हे सगळं चालवलं जातं. तर मला असं वाटतं की असं आपण ज्याला एक असं मोठं असं गॅलेक्सी टाईप. जो सुधाकर यादव आहे ते जे स्कूलचे टीचर होते, आता ते रिटायर झाले. जे आर्ट ऑफ जे स्कूल दादर. त्यांनीच ते आम्ही जेव्हा आम्हाला ते बोलवतात त्यांनी गव्हर्नमेंटने हे केलेलं होतं की म्युझियम पाहिजे, कारण आमची ही वारलीच कला नाही. कारण बरेचसे कला आहेत पण ते लोक दाखवत नाही. आता मुझेपासून म्हणजे तारपापासून ते बरेचसे ट्रेडिशनल आहेत त्या म्युझियम असते तर ते एका ठिकाणी राहिलं असतं. आता आधी पोरं आलेले आहेत तर ते जे बाबांना जे काय आजपर्यंत जे आम्ही सांगतो की हा आमचा कलर आहे तर तुम्हाला हा निळासारखा असतो, हा मार्केटमध्ये असतो पावडरसाठी. त्याच्यामध्ये आम्ही हा डायरेक्ट लावला जातो. आम्ही ह्याच्यात काही नाही कलर पावडर सारखा हा असतो. पावडर असतो. हा पावडर ती पाण्यात कालवायची. पानात हे करतो. आणि समजा असं एक छोटं जरी घ्यायचं ठरलं तरी काय असते याची प्राइस? प्राइस 500 पासून आहे. 500, 1000, 2000, 3000 हे सगळे म्हणजे हार्वी म्हणून नाही काही बरीचशी आपल्या बाबाची पेंटिंग केली. समजा मरेपर्यंत त्यांनी ऑर्डरची ही केली. पॅरिसमध्ये का? पॅरिसमध्ये. फक्त मला म्हणजे स्वतःला मी 8 देशामध्ये गेलो. 8 देशांमध्ये जाऊन आले. मी 8 देशामध्ये, बाबा 10 देशामध्ये. तर प्रत्येक देशामध्ये पेंटिंग बाबाची आहे. कधी पेपरवरची पेंटिंग नेऊन एवढी जतन करून ठेवलेली आहे पॅरिस सारख्या ठिकाणी. फक्त ब्राझीलला आम्हाला पाहायला नाही मिळालं. ब्राझीलला मी विचारलं. आम्ही 4 जण होतो, माझा भाऊ आणि एक बाबाचा स्टुडंट आणि तुम्ही सगळे किती भाऊ आहात? आम्ही 3 पण आम्ही दोघे पेंटिंग करतो. अच्छा. तर तिथे पाहायला नाही भेटली ब्राझीलमध्ये काय अजून आमची इकडे म्हणजे हे नाही, पण तिथे आम्ही दाखवलं भिंतीवरती पेंटिंग. पण मग म्हणजे तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन एवढंच का? हो एवढंच. आणि शेती. मग सरकार याला असं काही पाठबळ पुरवत नाही का? काही ही कला आहे ही लोकांपर्यंत जावी असं त्यासाठी आता याचं पेटेंट तुम्ही घेतलंय का? ह्याच्या आम्ही हे करतो. आता गव्हर्नमेंटच्या प्रत्येक आमच्या पाड्यात आता चालू आहे म्हणजे पोरांचं. म्हणजे पहिले सुरुवातीला बाबांना जेव्हा ट्रेनिंग केलं तेव्हा जे विद्यार्थी येतात किंवा अशी मुलं येतात त्यांना सरकार मानधन म्हणून पहिले तर कमी म्हणजे देत होते. आता पण त्यांचं म्हणजे बाहेरला आताच हे झालं. आता आजपासून ग्रामपंचायतमध्ये जे इच्छुक असतील त्यांनी येऊन ते तिथे जे आपलं नाव नोंदणी चालू आहे. आणि 60 पोरांचं परत हे करणं. 30 पोरं इथं, 30 पोरं दुसऱ्या पाड्यावरती असं तिथे आम्ही घेतो. आणि हे चालूच असतं म्हणजे प्रत्येक ह्याच्यात आमचं ट्रेनिंगचं गव्हर्नमेंटचं चालूच आहे. ट्रेनिंग सेंटर पाहिजे. ट्रेनिंग सेंटर जर तुमच्या बाबांच्या नावे असतं ना, ट्रेनिंग सेंटर जर बाबांच्या नावे एखादा प्रस्ताव जर टाकला आणि बाबांच्या नावे जर एखादं ट्रेनिंग सेंटर मिळालं तर ते खूप मोठा त्याला असा कॅनव्हास. आता सध्या काय प्रत्येक पाड्यावरती प्रत्येक गावात आम्ही गव्हर्नमेंट ट्रेनिंग देतो. आता 60 पोरांचं आहे ते आम्ही ते अगदी म्हणजे विद्यार्थिनींनो इतकं होते. आणि ते पेंटिंग तर त्याला एवढं वेळ होतं ना, त्यांनी लास्ट फेज त्याची हॉलंडमध्ये आणि तिकडून आल्यावर त्यांनी धीरे धीरे काम सोडलं. तरी पण ते करायला मागत होते. एक पेंटिंग मला करायचं आहे. तुम्हीही गंजाड या गावाला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.